मॅडम आपल्या कोऑर्डिनेटर. तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. आज पंचतत्व चिकित्सा तुम्हाला माहिती द्यायची आहे थोडीफार. तर त्याबद्दल आपण आज 21 दिन आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. आणि योग म्हणजे एकमेकांना जोडून घेणे, मन शरीर जोडणे. आणि ही जी चिकित्सा आहे ती पंचतत्व म्हटलेली आहे. ऍक्च्युली आपलं शरीर 5 तत्वांनीच बनलेलं आहे. ब्रह्मांड आपलं हे जे काही मिल्की वे गॅलेक्सी आहे, आपण ज्या पृथ्वीवर राहतो ते सुद्धा 5 तत्वांनीच बनले. पंचमहाभूत म्हणतो आपण. जल, वायू, आकाश, अग्नी, पृथ्वी, ही 5 तत्व आपण शिकतो, पंचमहाभूत म्हणतो. त्यांनीच सगळं शरीर बनलेलं आहे. आणि ब्रह्मांडही त्यांनीच बनलेलं आहे. त्यामुळे या शरीरात जर काही बिघाड झाला तर तो बिघाड का होतो, रोग का होतो, कुठलाही रोग असू देत. तर आपण म्हणतो 95% सायकोसोमॅटिक रोग आहेत. मनाच्या विचारांनी 95% रोग क्रिएट होतात. मग आपण तो शिकलो की मनातले विचार कसे पॉझिटिव्ह पाहिजेत, मन कसं ठेवायला पाहिजे, हे सगळं शिकलो. आपली विहंगमची फिलॉसॉफी हीच आहे. पण नुसतं मनाचा जर विचार नाही केला आणि शारीरिक चिकित्सा जर घ्यायची ठरवली, कारण विहंगमचे 7 सेंटर्स आहेत. 7 सेंटर पैकी पहिलं सेंटर जे आहे ते कॉलेज शाळांच्या टीचरसाठी आहे, मुलांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिलं ज्ञानम युनिट आहे. तर हे आहे पहिलं युनिट. आपण शाळांशी कंपन्या पण आता करणार आहोत. आणि प्रोफेशनल इन्स्टिट्यूट यांच्याशी टायप आहेत, अॅन्युअल टायप्स असतात, एमओयूज. आणि त्याखाली आपण काम करतो. त्यांना जे टीचर्सला, शाळेच्या शिक्षकांना हवं आहे मुलांच्या शिकवण्याच्या ह्याच्यात, तर ते करतोच. पण दुसरं युनिट जर आपण बघितलं विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक आपल्या एज्युकेशनचं, तर ते बोधनम युनिट आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचं ज्ञान घ्यायचं, मग ज्ञानाचं पण माहिती मिळवतो. मग हे पंचतत्व त्या बोधनम खाली म्हणता येईल. पण तिसरं युनिट आपलं जे आहे ते ध्यानम आहे. आणि चौथं आहे ते आरोग्यम युनिट आहे. तर हे आरोग्यम युनिट जे विहंगमचं आहे, त्या खाली सुद्धा आपण हे काम करत आहोत. जसं की योगाचं करतो, सकाळी आपला योगा वर्ग असतो, संध्याकाळी ओंकार ध्यान वर्ग असतो. तसंच आपण हे पंचतत्व आता मोफत देतो चिकित्सा. त्याच्यातून आपले संस्थेचे 7-8 चिकित्सक आहेत हे शिकलेले, पैसे भरून शिकलेले आहेत साधकांची सेवा करण्यासाठी. आणि कुठलेही शुल्क न करता आपण चिकित्सा देतो. तर याविषयी थोडी माहिती जाणून घ्यायची आहे. तर आपल्याकडे 7-8च चिकित्सक आहेत. त्यामुळं आपण काय करतो, जे ध्यान साधक आहेत विहंगमचे, ध्यान करतात, स्पेशली ओंकार ध्यानाला जोडून घेतले, ओंकार ध्यान करतायत 1-2 महिने झालं, किंवा सकाळचा जो मोफत ध्यानाचा वर्ग आहे ते ध्यान करतायत, तर अशांना आपण चिकित्सा देतो. कारण आपले जे 7-8 लोक आहेत त्यांना वेळ आहे का द्यायला. त्यांच्या काही आता 2-3 नाव आली, त्याला एकही चिकित्सक पुढं आलेला नाहीये. आला का सविता मॅडम? एक तरी चिकित्सक पुढं आलाय का नाही मॅडम, सविता अजून मॅडम? नाही नाही मॅडम. आला. आता 2 दिवस आम्ही ग्रुपवर टाकले चिकित्सकांच्या, एकही आला नाही. शेवटी मीच घेणार आणि सविता मॅडम म्हणणार तुम्हीच घ्या. काय करणार, शेवटी जिथे तिथे मीच पाहिजे नसेल तर मी ठरवलं आज सकाळीच उठल्यावर, ठीक आहे नावं नाही आली तर मी घेईल 1-2, उरलेले सविता मॅडमना घ्या म्हणेल. तर हे आपण आपल्या अवेलेबिलिटीवर, अजून बघितलं नाहीये काही चिकित्सकांनी, बघितलं तर घेतील सुद्धा. तर हे आपल्या 7-8 लोकांवर अवलंबून असतं. त्यामुळे तुम्ही चिकित्सक म्हणूनही पुढे यावं. जसं आता काही जण माहिती मिळवण्यासाठी आले, तर आपण सेवेचं महत्व बघतो. दुसऱ्यांची सेवा आपल्याला करायची, आपलं ज्ञान त्यांना द्यायचंय. दुसऱ्यांची सेवा आपण केली तर आपल्याला ऊर्जा जास्त येणार आहे. एक काहीतरी जन्माला येण्याचं सार्थक होतं दुसऱ्यांसाठी काही केलं की, आत्मिक समाधान मिळतं. हे जर कोणाला करायचं असेल तर ते चिकित्सकचा 2 दिवसाचा त्यांचा ट्रेनिंग कोर्स आहे, तो पण तुम्ही करू शकता. त्याची पण आज आम्ही माहिती देणार आहोत. आणि आपलं पण करू शकता. मी सुद्धा आता शिकवणार आहे. शिवसरोदय शास्त्र भाग 4 म्हणून मी शिकणार आहे. मग त्यासाठी भाग 1 केलं पाहिजे, 2 केलं पाहिजे, 3 केलं पाहिजे. आणि मग 4ला मी हे पंचतत्व जे काही सगळं आहे ते शिकवणार आहे. त्याच्यामध्ये बरंच डीप मध्ये मी जाणार आहे. जो त्यांचा 2 दिवसाचा कोर्स असतो ऑनलाईन,
त्यापेक्षा मी डीप घेणार आहे. त्यांची फी 2,000 असेल. आता वाढवली असेल तर माहिती नाही मला. मी कमी फी घेणार आहे. तर तुम्हाला कुठनं शिकायचं तुम्ही तिथनं शिकू शकता. तर या शिकण्यासाठी पुढं या, एक नॉलेज म्हणून. ठीक आहे, सेवा नाही द्यायला वेळ होणार. ठीक आहे बाबा, मला कुठं एवढं अभ्यास करून ते ते काही लक्षात ठेवायचं नाहीये. आपण एकदा शिकलो की चार्ट वापरायचे. चार्ट वापरून आपल्या डोळ्यापुढे डायरी पुढे ठेवून काम करता येतं. तर माझं बजर बघितलं तर माझी डायरीच आहे, हे बघा. मी काढूनच ठेवली आज. कोणी पुढे नाही आले ना, मग मी माझी डायरी आज काढून ठेवली. हे बघा, पंचतत्व इथे वर दिसेल. तर यात चार्ट करून शिकतानाचे मी लिहून ठेवलेत. मग चार्ट बघायचा आणि माझ्याकडे सगळ्या पेशंटचं, मी आतापर्यंत 30 पेशंट केलेत. एवढे सगळे व्यापातून 30 पेशंट केले. तर सगळ्या पेशंटचं मी करताना एक एक पान सगळं लिहून ठेवलंय. इथे अनालिसिस करावं लागतं. तुमचं जन्म वेळ काय, जन्म तारीख काय, त्याला तत्व कुठलं होतं, कुठल्या तत्वात जन्मला. जसं मी वायू तत्वात जन्मली आहे, मग वायू तत्व आयुष्यभर मला त्रास देणार. तुम्ही ज्या तत्वात जन्मलाय, म्हणजे तारीख वार मंथ काय होता, आणि वेळेचं तत्व वेगळं असतं. मग त्या तत्वाचे दोष आपल्याला आयुष्यभर देत असतात. शारीरिकही देत असतात, पण हे बियॉन्ड शारीरिक आहे. बियॉन्ड शारीरिक हे मी सगळं शिकवणार आहे तुम्हाला, मी जेव्हा घेईल तेव्हा. नुसतं शरीर नाही, त्या पलीकडे. कारण बघा, आपले जे ऑरा आहेत, आपले जे चक्र आहेत, ते चक्र सुद्धा प्रत्येक तत्वानीच बनले. जसं स्वादिष्टान जल चक्राने बनले. मग स्वादिष्टान चक्राचे गुण काय, अवगुण काय, मग हे तत्व जर बिघाड झाला असेल, तर नुसते शरीरात आपला बिघाड आहे का? नाही, शरीरात नाही होणार बिघाड, आपले अवगुण पण असणार. जर बॅलन्स असेल तर आपले गुणही असेल. मग हे सगळं हिडन दिसतं आपल्याला. आपल्या ऑराची इफेक्ट दुसऱ्या व्यक्तीवर काय होत आहे ते पण आपण शिकणार. तत्व जर एकदा बॅलन्स केलं तर हिडन गोष्टी सुद्धा बॅलन्स होणार आहे. पण शरीरावरचीच अनुभूती घेता येत नाही. शरीरातलेच बदल आपण हे चिकित्सा घेताना लक्षात येत नाही, दिले जात नाहीत, घेतले जात नाहीत, फॉलोअप केले जात नाहीत. ते पुढं रिलेशनशिप, घरातला आरा काय बदललाय, माझा काय बदलला, माझ्या गुणात काय फरक आहे, माझ्या अवगुणात काय फरक आहे, हे कधी कोण अभ्यासणार? आपल्याला स्वतःला वेळ द्यायला आहे का स्वतःसाठी? स्वतःवर जाणून घ्यायचं म्हणजे अध्यात्म. तर हे सगळं शिकायला सुद्धा तुम्ही पुढे या. खूप सुंदर आहे. कारण मी तर शिकण्यासाठी म्हणजे दोन्ही गोष्टींनी आले पुढं, की बाबा मला ज्ञान घ्यायची एक इच्छा असते आणि आपल्या संस्थेला काय उपयोग झाला तर म्हणूनही मी केलं ते. तर त्याच्यात तुम्ही शिकण्यासाठी सुद्धा या, क्युरियोसिटी म्हणून. काय आहे बाबा हे? भलं दुसऱ्यांना काय करू शकणार नाही, करायची इच्छा नाही, वेळ नाही, पण या ना, स्वतः शिका ना. तर चला, थोडस मी तुम्हाला सांगते बेसिक काय आहे या सगळ्याचं. म्हणजे थोडक्यात, कारण व्हिडिओ तर खूप आहेत पंचतत्वाच्या, ज्या ज्या मी मीटिंग घेतल्या ना, त्याला व्हिडिओ खूप आहेत. तर बघा, कुठल्याही आजारावर शारीरिक पाहिजे, मानसिक नाही. शारीरिक आजार, मानसिकही होणार, पण त्यांच्या ह्याच्याप्रमाणे शारीरिक. कुठल्याही शारीरिक आजारावर उपाय मोफत. मग मोफत करायचं हे आम्ही, कसं आहे की एक संस्था आहे, त्याची पण माहिती देणार आहे, तिथून आम्ही सगळे शिकलोय. आणि तुम्ही जर ध्यान साधक नसाल तर आम्ही तुम्हाला चिकित्सा देणार नाही. पण संस्थेची वेबसाईट, फोन नंबर देतो, तो आज फोटो काढून घ्या. डायरेक्ट त्या वेबसाईटवर जायचं, डायरेक्ट तिथे आपला फॉर्म भरायचा. तुम्हाला चिकित्सक अलोकेट केले जातात आणि ते सांगतात तसं करायचं. ते पण तुम्ही डायरेक्ट करू शकता. तर हे पण आहे. आणि शिकायचं पण असेल तर डायरेक्ट तुम्ही जाऊन शिकू शकता, तसं काही नाहीये. तर ती पण माहिती मी आज देणार आहे. भरपूर वेळा मीटिंग घेऊन दिलेली आहे. युट्यूबवर आपल्या सगळं आहे. आज मी परत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त म्हटलं घेऊयात, आणि जे काही 2-3 साधक आपल्याला आलेत त्यांनाही माहिती आहे. तर आपण, मी आताच सांगितलंय, पंचतत्वांनी आपलं शरीर आणि ब्रह्मांड बनलेले. आता हात बघा, हात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपलं सगळं शरीर या 2 हाताच्या पंजांमध्ये आहे. तसंच पायाच्या पंजांमध्ये सुद्धा आहे. सुजोग पद्धती काय, अॅक्युप्रेशर थेरपी, व्हॉटेवर सगळं. हाताला नुसतं दाबबिंदू, आपण दाबबिंदू पण शिकणार आहे. हाताला नुसतं दाब जरी दिले तरी आपल्याला चिकित्सा करता येते. शैलजा मॅडमनी मागच्याला घेतलं, लगेच रिझल्ट आलेले आहेत. तर ते पण आपण दाबबिंदू कोर्स करणार आहोत.
तर हे बघा, प्रत्येक बोट जे आहे ना, आता मला हे माहिती नाही बरोबर आहे का काय, मी आपले एक चित्र घेतलं जे अवेलेबल होतं ते. अंगठा अग्नी, हे बघा एअर इलिमेंट हे करतो, वायू. हा आकाश मधलं बोट म्हणजे आकाश आहे, बरोबर आहे, आपण मुद्रांमध्ये शिकलो. हे पृथ्वी, करंगळी शेजारचं पृथ्वी तत्वाचं बोट आहे आणि हे जलतत्वाचं, बरोबर आहे. तर हे पाच तत्व म्हणजे पाच बोट. मग आता समजा अंगठ्यामध्ये आपलं अग्नीमध्ये बिघाड झाले, आपलं अग्नितत्व बिघाड, अग्निमांद्य झाले, पचत नाही, अग्निमांद्य कमी झाले, आपलं अग्नी कमी झालं किंवा जास्त झाला. बिघाड म्हणजे काय? बिघाड म्हणजे बॅलन्स नाहीये, कमी असेल जास्त असेल व्हॉट एव्हर. मग या अग्नितत्वाला बॅलन्स करण्यासाठी इथे अंगठ्यावर बिंदू असतात, बिंदू. अॅक्युप्रेशर मध्ये ते दाबले जातात. दाबबिंदूत आपण ते करणार आहोत, पण इथे पंचतत्वात काय केलं जातं, अग्नीमध्ये बिघाडे. मग आता बघा, अग्नीला कंट्रोल कोण करतं? जल. जल कंट्रोल करतो अग्नीला, माहितीये ना तुम्हाला, अग्नी विझवतो तो, पाणी घातलं की विझणार. तर जल तत्व आपण द्यायचं हातावर, अशी ही चिकित्सा आहे. आपल्याला माहितीये, वास्तुशास्त्र सुद्धा माहितीये बघा, वास्तुशास्त्रामध्ये आता हे जरा इथे बघा, नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येला जलतत्व असतं आपल्या घरामध्ये सुद्धा. म्हणून ईशान्येला पाणी पाहिजे, पाणी ठेवलेलं पाहिजे, टॅप वॉटर पाहिजे, नळ पाहिजे. मग भरभराट असते आपल्या घरात. तुम्हाला टाकी बांधायची, ईशान्येला बांधा, घर आहे, बंगला आहे. बघा आपले फार्म हाऊस मध्ये सगळ्या ईशान्येला टाक्या आहेत. तिन्हीच्या तिन्ही प्रोजेक्ट मधल्या. ही भरभरता सुबत्ता जलतत्व. आणि आपल्याला शिवसरोदय शास्त्र का शिकायचं तेही सांगते. आता शिवसरोदय जेव्हा मी तत्व घेणार त्यावेळेला मी आरोग्यावर नुसती बोलणार नाही. तर जलतत्वात तुम्ही जर काही कामं केली तर अत्यंत शीघ्र फायदा देणार तुम्हाला, त्वरित. पृथ्वी तत्व आणि जलतत्व मध्ये कामं केली, समजा एखादा बिझनेस उभारायचा, कोट्याधीचा बिझनेस करताय तुम्ही आणि जलतत्वात शुभारंभ केला, प्रचंड फायदा, सक्सेसफुल. आणि आकाश तत्वात, स्पेस तत्वात केला तर कोट्यावधी जाणार तुमचे, काही रिझल्ट येणार नाही. हे मी शिकवणार. बियॉन्ड बियॉन्ड शरीर, म्हणजे मटेरियलिस्टिक थिंग, रिलेशनशिप, आर्थिक तत्वांचा सगळा, मी जसं आताच सांगितलं, जलतत्व ईशान्येला मालमत्ता मिळणार. स्वादिष्टान चक्राचं जलतत्व, तसं मूलाधाराचं ओर्स, मूलाधार पैसा ओढतो. बघा, ओर्स, मूलाधार तत्व बॅलन्स असेल तर पैसा ओढतो. हे सगळं मी सांगणार तत्व सांगताना. म्हणजे सगळ्या गोष्टी जीवनातल्या मी सांगणार, नुसतं शारीरिक आजार नाही. कारण हे सगळं मला कळालं. इवन मी चक्राचा आता जेव्हा दुसरा कोर्स घेतला शिवसरोदयला, मला ध्यानात ना आलं, मी सरळ चक्रांना लिंक करून टाकलं आणि लोकांना हे पण सांगितलं. तर इतक्या सुंदर अनुभूती आहेत. आणि तत्वातच सगळं, जसं मी म्हणते चक्रातच सगळं, तसं तत्वातच सगळं. तत्वाशिवाय काहीच नाहीये. मग ज्यावेळेला आपण श्वास घेतो, त्या श्वासामध्ये आपण ही पंचतत्व घेतच असतो आपल्या श्वासरूपी. कधी आपलं पृथ्वी तत्व चालू असतो, कधी जलतत्व चालू असतो, कधी आपण आकाश तत्वात असतो. आता जे 3.5चं ध्यान आहे ते हे सगळं ज्ञान देते मी. 3.5च्या ध्यानाचे खूप छान फायदे, ते उद्या ऐकायला या. उद्या मी संकल्प मीटिंग घेतलीये. त्यांना सांगितलंय तुम्हाला इतर ध्यानापेक्षा 3.5च्या ध्यानाचा काय डिफरन्स वाटला, तो तिथे बोलायचं. मग हे हळूहळू त्यांना त्या सूक्ष्म संवेदनापर्यंत, सूक्ष्म जाणीवेपर्यंत न्यायला लागले. मग आता माझ्या श्वासामधून कुठलं तत्व चालू आहे, मला कळतंय जलतत्व आहे, मी लगेच काम करणार, शुभ काम करणार. मला कळते आकाश तत्व, अजिबात काही करायचं नाही. आकाश तत्वात हे जर तुम्ही केलं काही काम, तर नाही होणार सक्सेस. तर या गोष्टी लक्षात ठेवा. वायू आणि अग्नी तत्वात थोडं तरी तुम्हाला फायदा डिलेड मिळू शकेल. मग ह्याचे श्लोक आहेत शिवसरोदात, सगळे श्लोक आहेत. कुठला तत्व कोण कंट्रोल करतो, बघा, पृथ्वी कोणाला कंट्रोल करते, जलतत्वाला करते. हे सगळे ॲरोवर लक्षात राहतं. आणि काही लक्षात ठेवायचं नाहीये शिकताना. आपण एकदा हे चार्ट केले की संपलं, चार्ट समोर ठेवले की आपल्याला चिकित्सा देता येणार आहे. जरूर करा हे. तर हे आपल्याला वास्तुशास्त्र माहितीच आहे.
वास्तूचा सुद्धा बॅलन्स ढासळला. मी तुम्हाला सांगते, आता बघा, आग्नेयला आपण हे म्हणतो, काय अग्नी म्हणतो. आपली आग्नेय दिशा स्वयंपाक घर असावं, अग्नीची दिशा आहे ती. मग आग्नेयला जर तुम्ही पाणी ठेवलं इथे आग्नेयला, परवा एका मॅडमच्या व्हिडिओत उचला म्हटलं मी ते, त्यांचं तसंच होतं. आग्नेयला पाण्याची जागा ठेवलेली, पाण्याचं भांड. म्हटलं अहो तुम्ही विझवताय अग्निघरातला, तो उचलायचा तिथे, एकदम कॉन्ट्रास्ट आहे ना. तर त्यावेळेला असं म्हणायचं नाही अग्नितंत्र कंट्रोल करतोय जलानीच. मॅडम तुम्ही माझा अग्नी बिघाड झाला तर जलच देणार आहे, काही लोक म्हणतील परत असे. ठीक आहे, शंका विचारण्यापुरतं बरं आहे, पण कन्फ्युजन नको. मग लगेच म्हणणार मॅडम अहो माझं अग्नितत्व बॅलन्स मध्ये नाही, तुम्ही मला जलतत्व दिले, आणि मग माझ्या घरात काय हरकत आहे, माझं जलतत्व इथला आग्नेयचा करेल ना अग्नी कंट्रोल. तसं नाहीये, लक्षात घ्या. तो तिथे बिघाड झालाय म्हणजे विझवलाच आपण अग्निपार जल ठेवून. म्हणून घरात सुद्धा वास्तुशास्त्र बघावं लागतं. आणि ईशान्य जो कॉर्नर आहे जलतत्वाचा, तो फार घरात महत्व, कारण दैवी ऊर्जा सगळी इथे असते. मग दैवी ऊर्जेलाच आपण काहीतरी बिघाड करून ठेवला तर सगळे प्रॉब्लेम. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मी अभ्यासलेली आहे, मी सांगत असते, फुकटची सांगत असते, लक्षात घ्या. काही हजारो रुपये माझी फी नाहीये. तर ह्या आता कुठल्याही आजारावर हे कंट्रोल बघायचे असतात. वायू कोणता कंट्रोल करतो, अग्नीला कंट्रोल करतो, जल कोणाला कंट्रोल करतो, वायू जलला कंट्रोल करतो, असं आहे. आता ह्याच्यामध्ये काय महत्वाचं असतं सांगू का? जसं मी तुम्हाला सांगितलं, आपली जन्मतारीख, आपल्या जन्म वेळेप्रमाणे तत्व बिघाड असतो, तसंच महिन्यानुसार तत्व चालू असतं. आता बघा श्रावण महिना आहे, श्रावण महिना येईल, श्रावण येईल, आता आषाढ श्रावण. आषाढ श्रावण हे जलतत्व आहे. पाऊस येतोय की नाही? पाऊस सुरू झाला, आपण म्हणतो मान्सून मान्सून मान्सून, म्हणजे जलतत्वाचे हे 2 महिने आहेत. मग इथे जलतत्वाचा बिघाड होणार, लक्षात घ्या. आपल्याला जे डिसीज होणार, म्हणून आपण पावसाळी रोग म्हणतो. मग सर्दी होणार, कफ होणार, खोकला होणार. कशाने होणार आहे? जलतत्वाच्या बिघाडाने आपल्या शरीरातले होणार आहे. कारण सगळ्या सृष्टीवर जलतत्वच येत आहे ना जास्त प्रमाणात. मग जलतत्वाचा बिघाड झाला, मग मी काय वापरलं पाहिजे? तर वायू कंट्रोल करणार आहे माझ्या तत्वाला. इथे जरा थोडं बघा, हे इथे वेगळं दिलंय. तर ज जल हे वायू करणार आहे कंट्रोल, हे बघायचंय. मग आता जे 2 महिने जर मी वायू तत्वाचा रंग घातला, मी वायू तत्वाचे पदार्थ खाल्ले, मी माझ्या हातावर वायू तत्व घेतलं, तर माझं जलतत्व बॅलन्स नाही होणार का? अशा गोष्टी या पंचतत्वात आहेत. तर बघा, आता चिकित्सा खूप सोपी आहे, शास्त्र शुद्ध आहे. म्हणजे तुम्ही जर मला दिलं तर मला एक अर्धा तास लागणार तुमचं सगळं बघायला, जन्मतारीख, जन्म वेळ, परत त्याच्यानंतर तुमचं खाण्याची आवड. मग तुम्हाला छान गडगड गडगड आवडतंय, म्हणजे पृथ्वी तत्व बिघाड करून घेताय तुम्ही. एक तर पृथ्वी तत्वाची कमतरता आहे तुम्हाला, म्हणून गोड खाताय. किंवा गोड आवडतं, गोड खावं, तर गोड जास्त खाऊन पृथ्वी तत्व बिघाड केलेला आहे तुम्ही. मग ते बघावं लागतं बाकीच्या लक्षणांवरनं. मग आवड, रंग कुठला आवडतो? आता समजा मला निळा रंग आवडतो, निळा जलरंगाचा आहे, मला निळा आवडतो, मी सारखी निळाच घालते, म्हणजे मी निळा तत्व बिघाड करून घेते, जलतत्व बिघाड मी करून घेते. किंवा मला कमतरता आहे म्हणून मला निळे ड्रेसेस घालावे वाटतात, असा विचार केला मी. आणि माझ्या लक्षात आलं, मला हिरव्या कलरची कुठलीही शेड आवडते, भयंकर हिरवा रंग. तुम्हाला माझं बेडरूमचं फर्निचर माहिती, जंगल थीम आहे, हिरवं हिरवं हिरवं. आणि मग पंचतत्व शिकल्यावर माझ्या लक्षात आलं, माझा जन्म वायू तत्वातला, ऑलरेडी माझं वायू तत्व बिघाड करणारच आहे. आणि तिथे पत्रिकेत लिहून ठेवलंय, वायू तत्वात जन्म असल्याने खाल्लं काय ना खाल्लं काय, स्थूलच राहणार आहे प्रकृती. त्यामुळे मी ते नाद करत होते आधी पूर्वी, आता अजिबात लक्ष देत नाही. मग हे कारण मी माणसं आपल्याला माहिती पाहिजे. मग मला कळलं, अरे माझं वायू तत्व बिघाड आहे, आणि मी काय सारखी हिरवे रंग, बेडरूमला काय कलर, काय ड्रेस, काय अलीकडे मी कॉन्शियसली ठेवून देते हिरवा ड्रेस हातात आला की. पण आता बघा, काल का परवाच मी बघितलं ते कुठल्या महिन्याचं चालू आहे हे तत्व, तर जलतत्वाचं आम्हाला वायू कंट्रोल करणार, मी लगेच ठरवलं हिरवं घालायला काही हरकत नाही.
हे आपल्याला पंचतत्व शिकल्याने कळतं. आणि जे जे पंचतत्व शिकलेत, तुम्ही स्वतः विचारा, तुम्ही काय करताय? दुसऱ्यांना सेवा दिली, किती पेशंट केले, कधी शिकलात, स्वतःसाठी वापरली का, घरात वापरली का, घरातले फर्निचर, डेकोरेशन, कपड्यांना वापरली का, रोज वापरताय का, घरात सुद्धा जलतत्व. जलतत्व बिघाड कशाने होणार आहे? जर स्त्रीने पाणी नाही भरलं तर जलतत्व बिघाड होणार आहे, ईशान्येला पाणी नाही ठेवलं जलतत्व बिघाड होणार आहे. तर हे तुम्ही अंमलात आणलंय का शिकल्यानंतर? हे सुद्धा, म्हणून मी चिकित्सकांना सुद्धा या म्हटलं मीटिंगला. तर हे सुद्धा बघा. तर साधी चिकित्सा आहे बघा. आता हे असे स्केच पेन घ्यायचे लगजटचे, साधे स्केच पेन चालत नाही. आता या स्केच पेनला किती खर्च येणार आहे? तुम्हाला कलरही दिला जातो, त्यामुळे सगळे कलर घ्यायचेच नाहीयेत. चिकित्सकाला फक्त सगळे कलर किती खर्च येणार आहे? एक पेन घ्यायला किती खर्च येणार आहे? तेवढीच खर्च आहे. आता बघा, जलतत्व दिलेलं आहे इथे हातावर, माझाच हात येतो. मी सगळ्या ट्रायल केल्या, मी सगळे रिसर्च केले. आता इथे काय होतं महत्वाचं तेही सांगते. समजा आता मी जलतत्व बिघाडे सांगितले हे 2 महिने, आषाढ श्रावण. मग आलं कोणी सर्दीचा पेशंट, किंवा आता हा अग्नितत्व बिघाड दूर करणार जल म्हटलं तर, आणि आपण जलतत्व हातावर दिलं, तर काय होणार आहे? लगेच अग्नी कमी जास्त झाल्याची लक्षणं दिसणार आहे. समजा सर्दी कंट्रोल केली, तर पहिल्यांदा सर्दी जी झालेली ती नाकातनं बाहेर पडणार, म्हणजे टप 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 टप. काही वेळेला सर्दी वाढेल आणि टाकून दिला पेन, नको काही नाही उपयोगाचं. पहिलं तर विश्वासच बसत नाही, दुसरं तर कलर लावून कोणी बरं होईल काय ही शंका, काहीच होणार नाही. साईबाबांनी सांगितलंय, श्रद्धा. श्रद्धा असेल तर सगळं होणार, नाही तर काही होणार नाही. श्रद्धा नसेल तर काहीच होणार नाही. पहिली श्रद्धा पाहिजे, कारण जीवनाचा सगळा सारच येतो. कुठलीही थेरपी घ्या, कुठलाही टेक्नॉलॉजी घ्या, श्रद्धा असेल तर रिझल्ट, नाही तर दगड. मग श्रद्धा आहे, पण पाणी वाढलं, सर्दी वाढली, ठेवून टाकलं, छे माझं वाढलं, माझं वाढलं. नाही, तरी घ्यायचंच आहे. काही वेळेला ते वाढून विझणारे बाहेर पडतय सर्दी म्हणून ती दिसतीये. मग हे बघायला लागतं, दुसऱ्या दिवशी रंग देऊन. दुसऱ्या वेळ खूप त्रास झाला तर लगेच बंद करायचं. आता या चिकित्सेला रंग दिल्या दिल्या अर्ध्या तासात काहीही होऊ शकणार आहे. म्हणजे तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो लावला की लगेच दूरही होणार आहे. पण लगेच दिसणार आहे का? लगेच दिसणार नाही, कारण तत्व बॅलन्स झाले. 5 मिनिटात तत्व बॅलन्स होणार आहे. इफेक्ट दिसणार आहे का लगेच? नाही. तुम्हाला कुठं कळतंय तत्व बदललंय माझं, तत्व बॅलन्स झाले? एवढी वाढली आहे का जाणीव, चेतना? एवढी वाढली आहे का? नाही. मग 5 मिनिटं जरी लावला, सोडून दिला, वॉच अँड ऑब्झर्व करा ना. म्हणजे ही चिकित्सा एवढी जबरदस्त आहे, तुम्हाला सांगते. नुसतं घ्यायला म्हणून आलात, समजा शिबिर ठेवलं पिरामिडला, तुम्ही नुसतं घ्यायला यायचं ठरवलं आणि आलात तिथे, त्या गेटमधनं तुमचा आजार दूर पळतो. लक्षात घ्या. अर्ध्या तासात रंग लावून तिथे बसला, आजार दूर पळतो. एवढी इफेक्टिव्ह आहे. बिलीव असेल तर, श्रद्धेने घेतली तर. तर क्विक रिझल्ट देते, क्विक रिझल्ट देते. तुमच्या आजारावर, तत्व बिघाडावर असतं, किती दिवसांचा तो तत्व बिघाड आहे. आणि मग लक्षणं वाढली तरी ट्राय एरर करायला लागते, बघायला लागते, हे बाहेर पडतंय का काय, म्हणून परत थोड्या वेळाने देऊन बघायचं. थोड्या वेळाने गॅप ठेवायचा, कारण तत्व बॅलन्स झालं असेल तर नक्कीच तो जाऊन पडणार आहे लक्षण. मग त्याला अवधी द्या, परत दुसऱ्या दिवशी लावून बघा, मग बघा काय होतंय. तर हे असे रंग वेगळ्या वेगळ्या आकारात दिले जातात. आता हे जलतत्व असं दिले, आता हे पृथ्वी तत्व असं दिले. म्हणजे जागा हाताची अवयवाची असणार आहे, शेप पण अवयवाचाच असणार आहे. हे सगळे श्लोक शिवसूर्योदयामध्ये दिलेले आहेत. कुठल्या तत्वाचा कुठला शेप आहे, कुठला रंग आहे, कोणतं कशाने कंट्रोल होणार, तर हे सगळं प्राचीन शास्त्र आहे. हे बघा, हे सगळं असा अभ्यास करून माझ्या नोट्स आहेत, हे मी काढलेले आहेत. तर हे काढायचे, आणि खूप व्हिडिओ आहेत बघा, 11 तरी इथे आहेत. त्यानंतर पुष्कळ व्हिडिओ मी घेतलेले असतील. आता ह्याचा फोटो काढून घ्या, की ज्यांना आम्ही देऊ शकणार नाही, जे ध्यान साधक नाहीत किंवा आहेत सुद्धा, तुम्हाला लवकर हवी, तुम्ही जा ना वेदिकपास.com वर. ही जी वैदिक पंचतत्व आरोग्यम सेवा संस्थान आहे, हरियाणाची बृजमुनी शास्त्रीजी,
त्यांनीही जास्त डेव्हलप करून हजारो पेशंट वेगळ्या वेगळ्या रोगांचे दूर केलेत. तर त्यांचं पण आपल्या संस्थेसाठी दोनदा आपण कार्यक्रम घेतले. त्यांनी सांगितलं की घराघरातल्या बायकांचे स्वभाव सुद्धा या तत्व बिघाडाने बनतात. आणि मग तत्व बिघाड बॅलन्स केला की स्वभावही बदलणार आहेत. त्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यांचेही व्हिडिओ आहेत युट्यूबवर, आपल्या विहंगम कम्युनिटी ग्रुपवर. तर ते चाळा. तर त्याच्यामध्ये मुद्दाम महाराष्ट्रात प्रसार करण्यासाठी मी मराठीत सगळे घेतले नाही. ती संस्था हिंदी लँग्वेजमध्ये काम करते. म्हटलं महाराष्ट्रातल्या लोकांना कळण्यासाठी आवर्जून त्यांना बोलले, प्रसार केला. पण तसे लोक पुढे येत नाहीत, कारण जेवढं शिक्षण तेवढं डोकं गहाण नसतं. म्हणजे आता सगळा पिरॅमिड आहे ना, जगतातला पिरॅमिड तो उलटा झालाय. पृथ्वी बदलतीये, पृथ्वीचं एंड आलाय, युगाचा एंड आलाय, धर्मयुग सुरू होते, याच्यामध्ये पिरॅमिड उलटा झालेला आहे. हे माझं स्टेटमेंट लिहून घ्या. पिरॅमिड उलटा झाला म्हणजे जो टॉपला होता तो खाली, जो खाली तो वर. शिक्षणाची व्हॅल्यू झिरो. लक्षात घ्या. आता लोक जमिनीकडे वळायला लागलेत, निसर्गाकडे वळायला लागलेत. शिक्षण सोडून, नोकऱ्या सोडून निसर्गात काहीतरी करायला लागलेत, शेती करायला लागलेत. आजच एका मॅडमशी 1-1.5 तास चर्चा झाली. एमटेक आहेत त्या बायोटेक्नॉलॉजी मध्ये, आणि मिस्टर नेव्ही मध्ये चीफ इंजिनियर होते. लगेच जॉब सोडून आज शेती घेऊन डेव्हलप करणं चाललंय. आता बोलवलंय त्यांना सोमवारी आपल्या पिरामिडला व्हिजिटला. तर इतकं सुंदर 1-1.5 तास चर्चा झाल्यावर वाटलं, खूप छान वाटलं. मी तर 50व्या वर्षी बदलले. त्यांनी तर त्यामुळे आमचं लग्नाच्या आधीच आम्ही डिसिजन घेतला होता 17 वर्षापूर्वी, की आपण नोकरी करायचीच नाही. आपण इन्व्हेस्टमेंट झाले की नोकरी सोडली, राम राम. आपण जागा घेऊन आपलं सेफ धान्य पिकवायचं. पहिलं आपल्याला सेफ धान्य पाहिजे, हे आमचं ऑब्जेक्टिव्ह होतं. बघा, 17 वर्षापूर्वी केलं त्यांनी. ऍक्च्युली रियालिटीमध्ये आलं करोनाच्या काळात. लगेच नोकऱ्या सोडल्या त्यांनी करोनाच्या. करोनाने तर खूप लोकांचं आयुष्य चांगलं केलं. म्हणजे जे काय वाईट होतं चांगल्यासाठीच होतं. तर यामध्ये हे vedicpass.com वर जा आणि बघा, नाहीतर टेलिग्राम ग्रुप या T.me पंचतत्व चिकित्सा, त्याला जॉईन होऊन लगेच चिकित्सा घ्या. तसं काही नाही. तर मी माझ्या परीने माहिती दिली. आता आपल्या साधकांना फॉलोअपची आपण अट घालतो, आणि ते तुम्ही अंडरटेकिंग आधीच द्यायच. 8 दिवस तरी तुम्ही रोज सकाळी 12च्या सांगायचे, रंग लावला नाही लावला, काय झालं. रंग लावल्यानंतर अर्धा तास बघायचं असतं. रंग लावला की पहिल्यांदा अर्धा तास नेहमीच. त्या अर्ध्या तासात मळमळ झाली, डोकं दुखलं, कसं नॉशय वाटतंय, काही पेन्स व्हायला लागल्यात, लक्षणं जी आहेत ती वाढलेली दिसली, तर रंगाने प्रभाव केलेला आहे. लगेच रंगाला पाणी लावायचं. तो रंग गेला नाही तरी चालतो, पाणी लावलं की इफेक्ट दूर. हे अर्धा तास काळजी घ्यायची. काम झालेलं असतं, लक्षात घ्या. त्यामुळं फास्ट ऍक्टिंग येते. पाणी लावायचं, संपलं, बघायचं, वॉच ऑब्झर्व करा. 1 दिवस 2 दिवस, 1 दिवस गॅप पुरेसा आहे. किंवा सकाळी लावलं तर संध्याकाळपर्यंत गॅप पुरेसा आहे, परत संध्याकाळी लावून बघायचं. कारण तत्व बॅलन्स झालेलं असतं, त्यांनी काम साधलेलं असतं. मी तुम्हाला सर्दीचं उदाहरण दिलं. मग ऑब्झर्व तर करा, वेळ तर द्या. चंचलता नको आपल्याला. नाही झालं, वाढलं नाही झालं, पेन झाल्या नाही झालं, डोकं दुखलं, धुवून टाकलं, असलं काही नको. तो तत्व जो असतो बॅलन्स होऊन ओव्हरही झालेला असतो. फास्ट ऍक्टिंग आहे, त्यामुळे ते लक्षण दिसतं. समजा आता जल केलंय, अग्नीला कंट्रोल केलंय, अग्नी वाढलाय, डोकं भन्नाट दुखणार आहे, जळजळ होणार आहे, होणारच आहे. तत्व लगेच अग्नी वाढवून टाकला, कमी होता तो. मग असं झालं म्हणून बंद करायचं, मला काही नाही झालं ना, असं झालं तसं झालं नाही. आपल्या मूळ लक्षणाला काय फरक पडतोय बघायचं. परत संध्याकाळी लावून बघायचं, परत तेच, परत धुवा, परत दुसऱ्या दिवशी ते करा. परत जर झालं तर मग रंग बदलून घ्या. काही वेळेला एकदा रंग बदलावा लागतो. आता ह्याच्यात महत्वाचं लक्षात ठेवण्यासाठी सारखं आहे, की समजा माझ्या गुडघ्यादुखीला मी ब्ल्यू रंग इथे लावला, तर दुसरीने त्या गुडघ्यादुखीला लावला तर तिला गुडघ्यादुखीला ब्ल्यूच रंग असेल, तो इथेच असेल, असं काही नसतं. कारण गुडघेदुखी कुठल्या तत्वाने बिघडली हे बघावं लागतं. इथे आजार नाही महत्वाचा, तुमचे हजारो आजार लगेच दूर होतात एका कलरने. इथे महत्वाचं काय, तत्व बिघाड कुठला झालाय.
मग गुडघेदुखी आहे, चक्कर येणं आहे, नवऱ्याशी पटत नाही आहे, चिडचिड आहे, काम होत नाही, काय वाटेल ते आजार फक्त त्या एका तत्वाच्या बिघाडाने होतात. स्वभावाची चिडचिड, गुणधर्म ते सगळे तत्व बिघाडाने झाले असतात. इथे तत्व बॅलन्स केला हजारो रोग दूर होणार आहेत, लक्षात घ्या. इथे साईड इफेक्ट्स नाही आहेत, इथे साईड बेनिफिट्स आहेत. हे ऑब्झर्व करायला शिकलं पाहिजे, पण इथवर जातच नाही. आम्ही आमचा वेळ वाया घालवतो. कित्येक लोकांना आम्ही अर्धा तास वापरतो मग ते घेत नाहीत, एखादा दिवस घेतात सोडून देतात, काहीच जाणवलं नाही म्हणतात. अरे पण ते तत्व बॅलन्स होऊन तो इफेक्ट यायला वेळ लागणार आहे ना. मग हे नाही केलं जात, म्हणून आपण काही नियम केलेत. नियम म्हणजे 8 दिवस तुम्ही फॉलोअप द्यायचाच आहे, 12च्याच सांगायचे. हे महत्वाचं. 8 दिवसातून एकदा, नंतर मग दर रविवारी एकदा. तुमचा जर जो काही तत्व विघाड आहे तो खूप वर्षाचा आहे, तर काही महिना लागणार आहे. आणि काही अनुवंशिक आपलं जन्मजात आहे ते पण दूर होतात. हे डोळ्याचे नंबरही वाढतात, पण म्हणून डोळा नंबर वाढण्यासाठी येऊ नका लगेच, म्हणजे कमी होण्यासाठी. केस गळती पण थांबलेली आहे, पण आम्ही नाही लगेच त्याच्यावर देणार. तर याच्यामध्ये हे लक्षात घ्यायचं की 8 दिवसांनी मग रविवारी एकदा द्यायचं. जसं तुमचा रोग आहे तसं तुम्हाला उपचार करावा लागणार आहे. आणि एकदा दोनदा बदलायला लागला तर कंटाळा करून उपयोग नाही. ही आमची अट आहे. नाही तर घेतल्यावर मग काही विश्वास राहत नाही, करायचं नाही, असले काही येऊ नका तुम्ही. तसे येऊच नका. डिटर्मिनेशन पाहिजे. मी 2 आठवडे घेणार म्हणजे घेणार. मग म्हणायचं आम्ही गावाला गेलतो, आम्ही इकडं गेलतो, घरात पाहुणे आहेत. मग गोळ्या घ्यायला विसरतो का हो आपण? सांगा बरं मला, मी अशीच विचारते. तुम्ही गोळ्या घ्यायला विसरलात का? नाही. का तर गोळ्याला पैसे घातलेत ना. आणि ते गोळ्या अपाय करतायत ना शरीरात, थोपून धरलंय ना सगळं. तो कुठं गोळ्या क्लिन्स करतो? पण आपण त्याला महत्व देणार, पटकन गोळी खाणार. आणि रंग लावायला किती वेळ लागणार? 1 मिनिट तरी लागणार आहे का? तुम्हाला माहिती येलो कलर इथे लावायचं किती वेळ लागणार आहे? आणि गावाला गेला तर एवढा स्केच पेन पर्समध्ये बसत नाही, गोळ्या घेऊन जातो आपण. मोजून घेतो, फाडतो, काढतो, डबी घेतो, त्यात टाकतो, पर्समध्ये टाकतो. ह्याला तर काय, पेन लगेच टाकला झालं. पण आपल्याला ना खूप हेच आहे, आपल्याला आपल्यासाठी वेळ नाहीये. हे कारण आहे. मग हे असल्या सबबी आवडत नाही तिथे. खूप सबबी आहेत. काही अनुभव टाकायचं झालं, आम्ही घरात पाहुणे आहेत. मग कार्यक्रम तर केला ना तुम्ही. मग घरात पाहुणे तर तुम्हाला 2 ओळी लिहायला पाहुणे आले का घरात? मग गावाला आहे मी, मग गावाला आहे तुम्ही, कार्यक्रम तर करताय ना अटेंड. प्रश्न विचारायचे मनाला आपण. हे तर हे आपलं महत्वाचं. तुम्हाला 8 दिवस फॉलो करता येणार असेल तरच पुढे या. कारण आम्हाला अर्धा तास चिकित्सा काढायला की कुठला तत्व बॅलन्स आहे. काही वेळेला असं लक्षात आलं 2 ते 3 तत्वांचा बिघाड असतो. एकच तत्व बिघडलेलं नसतं, 2-3 तत्व शरीरातले 5 तत्वांपैकी बिघडलेले असतात. मग त्याला एक तत्व कंट्रोल करत करत दुसरं होणं वेळ लागतो त्याला थोडं. त्या केसमध्ये हारून आपण निराशा घेऊन चालणार नाही आपल्याला. तर खूप छान उपचार पद्धती आणि जरूर शिकण्यासारखी आहे. तर माझं बोलून झालंय. तर तुम्हाला काय विचारायचं आहे, शंका आहे ते विचारा. आता कोणाला काही शंका आहे? कोणीतरी स्क्रीनशॉट घे, सुलक्षणा मॅडम घेऊन चिकित्सक ग्रुपवर टाका. नाही तर सविता धर्माधिकारी मॅडम आहातच कोऑर्डिनेटर, तुम्ही घेऊन घेतले टाका. तुम्हाला काही बोलायचंय सविता मॅडम? घेतले मी. सविता दामोरीकर मॅडम आपल्या कोऑर्डिनेटर आहेत चिकित्सक पंचतत्वाच्या. सविता मॅडम बोलायचे काही, तुम्हाला सांगायचंय? नाही मॅडम, झालंय सगळं, सगळं सांगितलं हा, तुम्ही. मग मला ती पीपीटीच करून दिली मी वेबसाईटची, ह्याची हा. टेलिग्राम ग्रुपची. तर ते तुम्ही वेबसाईटवर जाऊन नंबर मिळवा. टेलिग्राम ग्रुप लिंक सगळे आहेत. फॉर्म पण वेबसाईटवर मिळणार तुम्हाला त्या संस्थेच्या. तर ते तुम्ही करू शकता. तर आता शंका काही असतील तर विचारा. कोणाला शंका आहेत का या चिकित्सेबद्दल? आणि ज्यांचे जुनाट समस्या आहेत ना, त्यांनी 1-2-3 महिने लावून बघा ना. खूप बदलणार आहे. मी तर म्हणते जीवन बदलणार आहे. कारण जेव्हा शिबिरात मी गेले ना या संस्थेच्या लोकांबरोबर काम करताना, ते आले की महिलांना पहिल्यांदा विचारतात नवऱ्याशी कसे वागता, मुलांशी कसे वागता, झोपायचं डोकं कुठे. त्याच्यावरून लगेच तत्व बिघाड त्यांचा लगेच निघतो. म्हणजे एवढं तत्व आपल्यावर इफेक्ट करतं, माहिती का?
आणि मग 1-2 महिने तुम्ही चिकित्सा घ्या, बघा तो प्रॉब्लेम दूर होणार आहे. नवे आयुष्य पण बदलणार आहे. आपण जो म्हणतो ना आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र, काय काय केलं, विचार बदलले, फिलिंग्स बदलले, तर ही पण चिकित्सा हे इतकं ते तत्व पूर्ण आपलं हे करणार आहे. जन्मदोष सुद्धा दूर करणार आहे सांगते, एवढी ताकद आहे या चिकित्सेत. श्रद्धेने घ्या तुम्ही. खूप आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या बदलणार आहेत तुमच्या. नुसतं शारीरिक नाही, बाकीचंही बदलणार, कारण तो तत्व बिघाडच दुरुस्त करणार आहे. चक्र बॅलन्सिंगला मदत होणार आहे. आणि जे चिकित्सक आहेत त्यांनी स्वतःची वही बघा, स्वतःच आपलं बिघाड बघत चला. जन्मजात जो आपण तत्व घेतलाय तो नेहमी कारणीभूत देणार आहे, तो कंट्रोल करत बघा. तो घेत चला. सीझन महिन्यानुसार घेत चला. वेळेनुसार एकेका अवयवात ऊर्जा असते. त्यामुळं वेळ सुद्धा महत्वाची आहे. काही डिसीज आपल्याला म्हणजे यामध्ये काय महत्वाचं ते सांगायचं राहिलं. समजा आता कोणी एखादं गुडघेदुखी, मॅडम म्हटलं सुलभा मॅडम, समजा गुडघेदुखीवर त्या घेणार आहेत चिकित्सा, इथे गुडघेदुखी नाही महत्वाची. इथे फॉर्म भरताना 9-10 क्वेश्चन आहेत ते महत्वाचे. इथे काय महत्वाचं आहे, आता समजा एकाचं गुडघेदुखी आहे, एकाचं मानदुखी आहे, एकाचं पाठदुखी आहे, एकाचं पोटदुखी आहे. सगळ्यांना एकच चिकित्सा असू शकते, एकच रंग असू शकतो, एकाच ठिकाणी असू शकतो. तो कसा काय? तर तत्व बिघाड सगळ्यांचा एकच असू शकतो. मग इथे काय महत्वाचा, तो फॉर्म भरताना तुम्हाला चिकित्सा कशी लगेच परफेक्ट लागणार, तर इथे महत्वाचं आहे माझे गुडघे कुठल्या स्थितीत दुखतात. कुठली स्थिती फार महत्वाची. मग माझे गुडघे बसून राहिल्यावर दुखतात, का बसून राहिल्यानंतर उठताना दुखतात, का मी उभी असताना खाली बसताना दुखतात, का मी उभी असताना दुखतात, का मी चालताना दुखतात, हे सगळं आहे तिथे. पण नीट ऑब्झर्वेशन करायचं. आपल्याला हे माहिती नसतं, कारण आपण आपला वेळच देत नसतो ना. गुडघे दुखतो एवढं माहिती. मग 2 दिवस ऑब्झर्वेशन मध्ये घाला, की नक्की झोपताना दुखतायत का, झोपून उठताना दुखतायत का, बसताना दुखतायत का, उठताना दुखतायत का, चालताना दुखतायत. हे निरीक्षण करायचं 2 दिवस. आणि ते क्वेश्चन फार महत्वाचे. तुम्हाला जर वेळ पकडता आली ना तुमच्या दुखण्याची, लगेच चिकित्सा लागू पडणार. आणि दुसरी म्हणजे ही स्थिती झाली. दुसरी म्हणजे वेळ. मग सकाळी जास्त दुखतात का, दुपारी दुखतात का, संध्याकाळी दुखतात का, रात्री दुखतात. कारण वेळेनुसार त्या त्या अवयवांमध्ये ऊर्जा असते. जशी लंग्स मध्ये ऊर्जा आपण बघितली 3 ते 5 या वेळेत असते. लंग्स मध्ये कार्य करते, मेंदूमध्ये करते. त्या त्या वेळेप्रमाणे आपण ओंकार ध्यान बरोबर थोडंफार आहे फरक पण करतो. मस्तिष्कात एनर्जी असताना त्यामुळे आपल्या ओंकार ध्यानाचे फायदे त्वरित. ऊर्जा मस्तकांमध्ये लहरी निर्माण करणारच. तो सकाळी घेऊन तेवढा इफेक्ट येणार का? येईल, पण तो नाही येणार. इथे वेळ फार महत्वाची आहे. मग माझे गुडघे दुपारी दुखतायत जास्त का संध्याकाळी दुखतात, करा ना 2 दिवस निरीक्षण, मग लिहा. हे जर दोन करेक्ट आले तर चिकित्सा तंतोतंत लागू पडली. मग सगळ्यांचा एकच तत्व बिघाड. अजून मॅजिक सांगते तुम्हाला. आता आपण कनेक्टेड आहोत ना. आता सुलभा मॅडमचं जलतत्व बिघडले असं समजू. मग ते आपल्याबरोबर बसतात. पर्सनली घेऊ नका सुलभा मॅडम. मग ते आपल्याबरोबर बसतात ना, आपलं जलतत्व बिघाड. किंवा मी आता तुमचं ग्रुपमध्ये बसले, माझं जलतत्व तुम्हालाही जलतत्व बिघाड आणणार. हे संगत लक्षात घ्या, संगत. मी तुम्हाला सारखं उदाहरण देते. 10 आंबे आहेत, एक आंबा नासका, 9 आंब्यांना नासका करणार आहे. तशीच ही ग्रुप एनर्जी असते. वाटतं तेवढं सोपं नाही, मी काढते ना, तरी मी थोडस काही लिमिटेशन्स किंवा कंट्रोल करते. पण हे फटाफट काढण्याची गरज असते. एक नासकी आंब्याला जर आपण त्या 10-9 आंब्यातनं दूर नाही केलं तर 9 आंबे नसणार आहेत. इथे नाचणं म्हणजे काय, ऊर्जा खेचणं, ऊर्जा कमी करणं. आणि मग आमच्या लक्षात आलं, मी ज्या ज्या वेळेला अगदी यांच्या शिबिराला गेले, की बघितलं त्या लोकांना जो तत्व बिघाड असतो देणाऱ्यांना, त्यांना तसेच पेशंट मिळतात. अमृता मॅडम पण आले एकदा, त्यांना तेच पेशंट. म्हटलं काय आहे मॅडम हे? मग त्यांनी बघितलं, अरे हो तसंच. किती वेगळ्या गोष्टी आहेत, बघितलं. कारण तुम्हाला सापडणार नाही, पण मला सापडलं कारण. आपण कोणासाठी ही सेवा करतो ना, ती आपल्यासाठी असते. पहिल्यांदा हे लक्षात घ्या. मी तुम्हाला नेहमी म्हणते, दुसऱ्यांची सेवा केली म्हणजे पहिला फायदा आपल्याला. इथे चिकित्सकाला नाव नाही आलं.
तर तिथे ज्या वेळेला एखादं तत्व बिघाडत, तर समजा ते करत होते ते दोघं, ते बोलता बोलता त्यांनी नाभ्या बॅलन्स केल्या, तर ते म्हणे की मग पृथ्वी तत्व जास्त झालेलेच माझ्याकडे लोक येतात का, तर माझंच पृथ्वी तत्व जास्त आहे, मग जास्तच वाले येणार. मग तू बाबा त्यांचं कर म्हणजे तुझं कमी होईल, हे लॉजिक आहे त्याच्यात. तू 10ची सेवा कर पृथ्वी तत्व कमी करण्याची, मग तुझं पृथ्वी तत्व कमी होईल. भले स्वतः रंग घेत बसून होणार नाही. चिकित्सक आम्ही कोर्स शिकताना त्यांनी सांगितलं, स्वतःसाठी विचार करूच नका. तुम्ही स्वतःसाठी शिकायला काही नाही मिळणार. डायरेक्ट त्यांनी हे सांगितलं. स्वतःच तत्व. आता तुम्हाला चिकित्सा घेताना नाही हे उपयोगी, नाही तर तुम्ही म्हणाल मग माझा बिघडायला मी घ्यायला आले, ते नाही. तुमचं ऑब्जेक्टिव्ह, तुम्ही पेशंट म्हणून येत आहे ना, पेशंट म्हणून येत आहे. मग इथे ते लक्षात आलं की आपला जो तत्व बिघड असतो त्या दिवशी तेच येतात, तेच येतात. त्या दिवशी त्या पनवेलच्या सुद्धा मॅडम होतात, आणि मी 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 काही असे पेशंट घेत नव्हते. मला त्या सगळ्या चिकित्सा करून द्यायच्या, मला त्या द्यायच्या वायुतत्व बिघड, बहुतेक त्यांचं काहीतरी वायुतत्व. मग मी काय करायची, मी लगेच हातावर त्यांना सांगून द्यायची, इथे लावा, जो काही बिघाड आहे त्याप्रमाणे मी सांगायची की इथे रंग लावा. मग ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन द्यायची, पाणी लावा, असं तसं, हे माझं काम होतं. त्या मला करून देत होत्या. मग ते काय सारखंच त्या म्हणाल्या, त्या पण नवीन फर्स्ट टाइम आल्या त्या फील्डला, म्हणजे शिबिरात. म्हणून ऍक्च्युअल प्रॅक्टिकल शिकवून खूप मिळतं. त्यामुळे मला माहितच असेल ते सारखं असं काही चाललंय. मग मी विचारलं त्यांना, मग माझ्या लक्ष त्यांनी मला हे होतं तसंच असतं म्हणे. मग मी लगेच विचार केला ना, अमृता मॅडम नाही येत तर म्हटलं म्हटलं कळलं काय, असं काय झालं बघा बरं तुमचं काय, तुम्ही पण दिले हो. मग त्या म्हणाल्या हो. मग काय झालं असं, तर हे आयुष्याचं गणित समजून घ्यावं लागतं. आपण जे पेरतो तेच उगवतो. आपल्याला जे हवंय ते आधी पेरावं लागतं. आपल्याला पैसे हवा, आधी पैसे आपल्याला द्यावे लागतात डोनेशन स्वरूपात, तर पैसे येतात, असंच येते. तर आपल्याला आरोग्य हवं, तर आपल्याला दुसऱ्यांना आरोग्य द्यावं लागतं, मग आपल्याला आरोग्य मिळणार. तर एक मिनिट. मी सुरू करते, बोलू नको. तर ठीक आहे, तर हे आता शंका आहे का कोणाची याच्यावर? तर या गोष्टी खूप सुंदर शिकण्यासारख्या आहेत. आणि घरातल्या वस्तू, घरातले रंगसंगती, घरातले पडदे, घरातल्या बेडशिटी, हे सगळं आपल्याला तत्व बिघाड करायला कारणीभूत असतात. खान पिन सवयी आपल्या. तर इथे सगळे हे श्लोक आहेत, कुठल्या तत्वाचं काय स्वाद आहे, कुठल्या तत्वाचं काय गुण आहे, आणि मग त्या गुणांवर परिणाम होणार तत्व घेतलं तर. तसंच त्या आपण वागण्याच्या पद्धतीमुळे बिघाड होणार. जसं आचार्यजींनी एक वाक्य फार महत्वाचं सांगितलं, जे मी तंतोतंत अनुभवते, की घरातली स्त्री जर समाधानी असेल ना, तर सगळं घर समाधानी असतं. आणि घरातली लक्ष्मी जर अतृप्त असेल ना, असमाधानी असेल ना, सगळं घर असमाधानी असतं. आणि हे बरोबर आहे, कारण ऊर्जा कशी कशी फ्लो असते. आपण जे आहोत ना स्त्री, ते आपण सर्वांना ऊर्जा देत असतो. आपण अन्न बनवतो, आपण दुसऱ्यांना देतो, म्हणजे आपण ऊर्जा देणारे असतो. शक्ती आपण आहोत. शिव सुद्धा काही करू शकत नाही शक्तीशिवाय, एवढी आपली महती आहे. आणि म्हणून स्त्री समाधानी असणं म्हणजे सगळं बॅलन्स घर ठेवणं असं आहे. तर ह्या अशा गोष्टी इथपर्यंत चिकित्सक जे शिकलेले आहेत, त्यांनी उपयोगात करून घ्याव्यात. आपण जे शिकलोय त्या ज्ञानाचा उपयोग. कोणाला काही शंका नसेल तर माझं झालेलं आहे बोलणं. कोणाला शंका आहे का? सुलभा मॅडम, प्रणिता मॅडम. मॅडम हे सुरू कधी होणार आपलं चिकित्सा? चिकित्सा सुरू कधी होणार, तुम्हाला घेतलं की चिकित्सकांनी? हम्म. नाही नाही, म्हणजे आता पर्सनली माझी करायची आहे पेशंट म्हणून, तर मग दिलंय ना नाव, तुम्ही नाव दिलंय ना? नाही, मी नव्हतं लिहिलं मॅडम. द्या की मग. चालेल चालेल, ठीक. तुम्हाला ध्यान ग्रुपवर विचारलंय आणि ओंकार ग्रुपवर विचारलंय, तिथे लिस्ट चालू आहे, तिथे नाव लिहा. चालेल.
आणि मग तिथे आपण चिकित्सकांचा ग्रुप आहे आपला, मग तिथे आम्ही लिहितो 1 बाय 1. ज्या कोणाला वेळ आहे ते घेतात. आता कोणी नाव नाही दिलं तर मी घेणार आहे. मग मला जेवढं जसा वेळ असेल तसं मी करणार. आधी फॉर्म भरून द्यावा लागतो. सविता मॅडम, फॉर्म तर पाठवून द्या सगळ्यांना. फॉर्म तर भरून घ्या आणि चिकित्सक ग्रुपवरच फॉर्म देऊन टाका. आणि फॉर्म तिकीट भरताना मी जर सांगितलं ना, कधी त्रास होतो आणि कुठल्या स्थितीत होतो, या 2 गोष्टी महत्वाच्या लिहा. मग आता याच्यात एक कन्फ्युजन असं होतं, मी बघितलं. गुडघेदुखी लिहिता, दातदुखी लिहिता, डोकेदुखी लिहिता. यावेळेला समजा दातदुखी वेगळ्या वेळेला होते, गुडघेदुखी वेगळ्या वेळेला होते, तसं करू नका. मग मग एकच कुठलं तरी घ्या. तुम्हाला पहिलं काय बघायचं आहे? गुडघेदुखी बघायची आहे ते ठरवा. मग गुडघेदुखी कधी दुखतीये ती वेळ लिहा. गुडघेदुखी कुठल्या स्थितीत दुखतीये ते लिहा. मानदुखी असेल तर मान दुखण्याची स्थिती वेगळी असेल. गुडघे बसताना जर जास्त दुखले तर मान झोपताना दुखत असेल, मग त्यावेळेला एक चूज करा. आणि गुडघेदुखी घेतली तर दात दुखी आणि मानदुखी पण गायब होणार आहे. होणार आहे, तेच तत्व बिघाड असेल तर होणार आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि फॉर्म भरून द्या. तुम्हाला सविता मॅडम, आधी तुम्ही नाव तर द्या, मग फॉलोअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेऊ सविता मॅडम या सगळ्यांना. आणि एक फॉर्म पाठवून द्या सगळ्यांना. आणि तुम्ही तो भरून मॅडमकडे पाठवा, कारण आपलं प्रायव्हेट असतं ना. आपले दुखणी खुपणी कशाला लोकांना सांगायची. सविता मॅडम जवळ देऊन ठेवा. मग तुम्हाला कोणी घेतलं चिकित्सकांनी तर मॅडम पाठवतील त्यांना. त्या एका व्यक्तीला फक्त तुमचं कळेल. आणि मी घेतलं तर मला पाठवतील त्या. असं करा. चिकित्सक ग्रुपला मॅडम, सविता मॅडम ज्यांची नाव आहेत त्यांना जॉईन करायचं, ध्यान साधक असतील तर. आणि फॉलोअप ग्रुपला जॉईन करून घेऊ सगळ्यांना. हा, हा, म्हणजे आपलं काम कमी होईल ना. आणि मग एक फॉर्म पाठवा, सगळ्यांना भरू देत तो फॉर्म. आणि हा, सगळे फॉर्म तुमच्याकडे येतील पर्सनल. मग ज्यांना जे कोणी घेईल त्यांना तुम्ही तो पाठवा. चालेल चालेल. तर चला, कोणाची शंका नसेल तर मी बंद करते. मला काम खूप आहेत.